सामना जिंकला। आता मात्र ही दुसरी लढत मैदानी शॉट मध्ये आपण पाहतोय। गावदी स्फोट शिलोतर वर्सेस शिवशक्ती स्फोट सागपाडा या दोन टीम मध्ये हा मोठा संघर्ष मैदानी शॉट मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। एका बाजूने आपण पाहिलं तर मग दलवी ब्रदर्स म्हणजेच सतीश अँड तर दुसऱ्या बाजूने साईनाथ सतीश ऑन स्ट्राइक। तर बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गावदी स्फोट शिलोतर टीमचा एक महत्वाचा प्रमुख खेळाडू म्हणजेच ललित भुवर ऑलराऊंडर खेळाडू आहे। सर्व क्षेत्रामध्ये त्याची चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे। यावेळेस पाहूया सतीश दलवीचा खेळ मात्र त्याच्या अगेन्स्ट कसा राहील हे देखील जरूर पाहायला मिळेल। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक। राईट नंबर तो विकेटने षटकातील हा पहिला बॉल ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय, खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे। हा येतोय शौकार सतीशच्या बॅट मधनं। धन्यवाद अडीचे, धन्यवाद। पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर भव्य स्वागत केलंय ललित भुवरचं देखील। सतीशच्या बॅट मध्ये हा शौकार आपण पाहिला लॉंगांच्या दिशेनं। यावेळेस षटकातील पुढचा बॉल हा वेगवान बॉल होता, चांगल्या पद्धतीने चेंडूला टॅप केलाय, चेंडू जाईल शॉर्ट मिड ऑफ च्या दिशेनं। ऋतिक त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतो, एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 5 आकड्यावरती 5 धावा धाव फलकावरती मात्र जरूर पाहायला मिळतात। आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती साईनाथ दलवी आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पॉवर प्ले स्पेशालिस्ट हे दोन बॅटर आहेत, साईनाथ दलवी अँड त्याला साथ देतो सतीश। साईनाथ त्याला देखील आपलं अकाउंट ओपन करायचं आहे। चेंज ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आपण पाहिला तर क्रीजच्या बाहेर मात्र टाकण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी। आणि ज्याच्या वेळेस मात्र असे चेंडू टाकले गेले त्या वेळेस पंचांच्या माध्यमातून एकच सिग्नल आले ते म्हणजेच नो बॉल। षटकातील फ्री हिटचा बॉल वेगवान होता, यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं जरूर चेंडूला खेळून काढलं, एक धाव पूर्ण झालीये। फ्री हिटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर ही एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झाली। सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 7 कड्यावरती। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानी शॉट मध्ये आपण पाहतोय ललित भुवरच्या माध्यमातून टाकले गेले, चेंडू फेकून झालेत षटकातील 3। षटकातील पुढचा बॉल वेगवान बॉल होता, पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने मात्र पॉइंटच्या दिशेने मात्र ढकललं गेलं, एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली। सतीशला देखील ठाऊक आहे कारण ललित भुवरची चांगली बॉलिंग आहे। सुरुवातीचा एक चेंडू मात्र खराब मिळाला, त्याच्यावरती त्याने आक्रमण केलं, पण त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ललित भुवरने देखील चांगला कमबॅक या ठिकाणी जरूर केला। तर त्याच्याकडे ती शैली आहे, त्याच्याकडे विविधता आहे, तर प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी जरूर ओळखला जातो आणि ती क्षमता या ठिकाणी जरूर तो दर्शवतोय। पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला। यावेळेस मिस टाइम फटका, शॉर्ट मिड ऑफला मात्र झेल आणि यस पकडला जाईल। साईनाथ दलवीचा खेळ मात्र संपन्न झाला या ठिकाणी, पहिली विकेट डाऊन शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा टीमची।
धन्यवाद डी से लाख गिरादे बनकर टूट जाते हैं और शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। आज वार गुरुवार साईबाबांचा दिवस, चांगला दिवस आहे आणि मात्र चांगल्या दिवसामध्ये स्पर्धेला सुरुवात झाली आहे। न्यू बॅटर आपण पाहिला तर यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज सागर सोमन आले होते। आमचे मित्र खूप जवळचे आहेत, परंतु यावेळेस त्यांना देखील डगावरचा रस्ता मात्र पकडावा लागला। सागर सोमन देखील झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालाय। आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन केली आहेत गोलंदाज ललित भुवर्ण। धन्यवाद डीजे। असं वाटलं होतं की हे षटक मात्र 10 ते 15 धावांचं जरूर पाहायला मिळेल, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर ही जो कमबॅक या ठिकाणी करून दर्शवलाय ना, अप्रतिम राहिलाय ललित भुवरचा। फक्त 8 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्यांनी मात्र डाऊन केलेत। न्यू बॅटर मैदानी 7 मध्ये इन झाला मिस्टर गणेश वारणे। किरण भुजर बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस हवाई हल्ला केलाय, समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे जश करतोय आणि फकरला जाईल हा झेल। समाप्त झालाय मिस्टर सतीश दलवीचा देखील खेळ। सतीश दलवी आउट। धन्यवाद अडीचशे धावफलक आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये आहे 8 धावा आल्या त्या। यावेळेस आपण पाहिलं तर किरण भुजरनं मात्र पहिल्याच बॉलमध्ये डब्ल्यू प्राप्त केलाय, विकेट मिळवलाय। नो बॅटर मैदानात 7 मध्ये जितेंद्र लुहार। यावेळेस आपण पाहिलं तर परफेक्ट बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता। हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर जितेंद्र माळी दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। आपलं देखील रवींद्र स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत। यावेळेस आपण पाहिलं तर पुढे येऊन चेंडूला मात्र फोर्स केलाय, चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय चौकार 4 रन। धन्यवाद धन्यवाद। म्हटलं गेलेल्या प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये। या ठिकाणी प्रयत्न चांगले केले जात आहेत मैदानी 7 मध्ये। फुल टॉस डिलिव्हरी होती। यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलले, मिसफील्ड झाली आहे, 1 धाव पूर्ण झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं। शेवटच्या क्षणी रोहन त्या ठिकाणी होता आणि रोहनच्या माध्यमातून ही फिल्डिंग आपण पाहिली, परंतु मैदानात 7 मध्ये आपण पाहिलं ना तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत। 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आपण पाहिला तर जितेंद्र याने। शॉट चांगला बनवला होता, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये। पॉइंटच्या डोक्यावरून त्याला खेळायचं होतं आणि तोच मनसुदा या ठिकाणी त्याने बनवला होता, कारण खाली क्षेत्र होतं। कदाचित जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु गोलंदाज देखील तेवढे चतुर आहे।
परफेक्ट बॅटरचं फुटवर्क त्याने ओळखलं आणि त्याला अनुसरून चेंडूचा परफेक्ट टप्पा मात्र मैदानात शॉट मध्ये मेंटेन केला आणि निश्चितच डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील 5 धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्षाचा काळ संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. यावेळेस आपण पाहिला तर पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. चेंडू जातोय थर्मॅन लॉंग स्टॉप ऑन लाईनच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झाला होता. बॅटला चेंडू हलकासा स्पर्श जरूर झालाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉल वरती मात्र चौकार या ठिकाणी आला आणि धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18च्या घरामध्ये 18 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळाल्या. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती 18 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल जरूर करूया. चैताचे महिन्यानु गाय तुझी जत्रा भरते गावारू. चैताचे महिन्यानु गाय तुझी जत्रा भरते गावारू. चैताचे महिन्यानु गाय तुझी जत्रा भरते गावारू. चैताचे महिन्यानु गाय तुझी जत्रा भरते. थँक यू सो मच. संतोष भोईर दादांच्या माध्यमातून निश्चितच 4 दिवस मात्र नाश्ता जरूर मिळणार आहे आणि आजच्या दिवसातील नाश्ता आपण पाहिला तर या ठिकाणी पोहोचला गेलाय. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपलं देखील सदैव असंच प्रेम असू द्या आमच्या गावदेवी स्फोट सष्टीकरपडा टीम वरती. सध्या मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर मग 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावफलकातील धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 18 धावा. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता महेंद्र परेडला आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. डाव्या हातानं सातत्यानं तो गोलंदाजी करतोय. जाधव आहे महेंद्र जाधव. यावेळेस पहिल्याच बॉल वरती त्याचं देखील भव्य स्वागत केलंय. चेंडू जाईल वाईडिश लॉंगांच्या बाहेर सीमा रेषा पार आला हा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. षटकार या ठिकाणी येतोय आणि धाव संख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने आक्रमण केली आहे. ओहो, शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत ललित भोवर त्या ठिकाणी. त्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला स्टडी केलं आणि बॉल अडवण्यामध्ये यशस्वी झालेत ललित लॉंग ऑन एरियामध्ये. दोन धावा मात्र पूर्ण झाल्यात. यावेळेस आपण पाहिला तर हा बॉल चांगला जरूर पाहायला मिळाला. यावेळेस ऑप्शनच्या थोडासा बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज महेंद्र जाधवनं. आज मला वाटतं प्रवीण परेड पाहायला मिळत नाही तेच कारण माझ्या तोंडातून देखील परेड आडनाव निघालं होतं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. चेंडून देखील ऐन वेळी दिशा बदलली आहे. 3 धाव मात्र कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. चांगले रन इन बिटवीन विकेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली दोन बॅटर मध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर जितेंद्र, दुसऱ्या बाजूने गणेश. आता मात्र चांगले पार्टनरशिप दोघांमध्ये होताना जरूर पाहायला मिळाली. 3च्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 29. लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा धावफलकातील लागल्या गेल्यात. चेंज ऑफ द फेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस धीम्या गतीने हा बॉल टाकला गेला आणि निश्चितच हा बॉल आपण पाहिला तर डॉट्सच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल. षष्टीकरपडा या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं तर अण्णा जे आहेत त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम.
तर मैदानी मध्ये आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 29. अजून सुद्धा 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि शेवटचं षटक टाकण्याकरिता मैदानी मध्ये पण पाहिलं तर गोलंदाज राजू शेलगा सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती. सध्या तरी ऑन स्ट्राइक वरती आपण पाहिला तर बॅटर गणेश बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर बॅटची हलकीशी रेडिंग एज मात्र या ठिकाणी लागली होती. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. 22 ची धाव आहे का? येस, 22 च्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे 30. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल निघून बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता हा आलाय शौकार 22 च्या स्वरूपामध्ये. सुरुवातीला आपण पाहिला तर बॅटर बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक आणि त्याच्यानंतर थर्डमॅन देखील बीट होतोय. शौकार या ठिकाणी आणि शौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलोय 34 आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत युनिटी स्पोर्ट चिंचोटी आणि या मॅच मधला विजेता संघ. षटकातील पुढचा बॉल. ओ हो, चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जाईल वाईट लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांकरिता आला हा षटकार. धन्यवाद. अडीचशे मैदानाच्या बाहेर मात्र झेल पकडलाय त्या क्षेत्ररक्षकाने यायचं आहे. तुमच्याकरता देखील कॅश प्राइज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे विद्यमान अध्यक्ष दशरथ शेलका यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. आणि देवेंद्र ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आणखी एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. डीजे उघड उघड दरवाजा, परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर दोन्ही हात फेलावलेत बॅटर जितेंद्र लोहारनं. चांगली फटकेबाजी. यावेळेस फुल टॉस बॉल होता. 22 च्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र जरूर पूर्ण होईल. कदाचित षटकारांची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधी होती बॅटरला, कारण फुल टॉस डिलिव्हरी होती. हा चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता, परंतु चांगली बॅटिंग जरूर केली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती. एवढ्याच रनमध्ये थोडासा मात्र चुकला गेलाय गोलंदाज राजू शेलका आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर अक्षरशः जितेंद्र लोहार मात्र हावी झालाय. त्याच्या बॅट मधनं चांगल्या धावा आल्यात, परंतु यावेळेस गणेश आहे ऑन स्ट्राइक वरती आणि गणेशच्या बॅट मध्ये देखील मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केलाय, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला जाईल झेल आणि शेवटच्या बॉल वरती अखेर सफलता मिळाली गेली राजूला देखील. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ मात्र डिग्री कंप्लीट झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 47 आणि 48 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर मात्र झेल पकडलाय संजयनं आणि निश्चितच 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देखील दिले गेले. देवेंद्र ठाकरे अँड दशरथ शेलका या दोन हस्तींच्या माध्यमातून हे 200 रुपये कॅश प्राइज मात्र दिलं गेलं. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपये कमवा. तर फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र एकेरी संपन्न झाला. धाव फलकातील धावा लागल्या गेल्या त्या 47, 47 आणि 48 धावांचं लक्ष्य मात्र जरूर पूर्ण करायचं आहे. तर 48 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील
त्या अगोदर जाऊया आपण डीजे मॅन महेंद्र पवार कडे आणि त्याच्यानंतर जाणार आहोत आपण आमचे सहकारी समालोचक मित्र दर्शनजी डबके यांच्याकडे. थँक्यू. माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला. डीजे सँडी इन द मिक्स. राजबंधवानी मान दिला हिरव्या साडीचा, त्या किशोर बंधवानी हर हनला नवरत्नाचा, माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविला, माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला. बंधवानी हिरवा चुडा तुला हानिला, हिरवा चुडा तुला हानिला, हिरवा चुडा तुला हानिला, त्या सुमित बंधवानी हिरा नथनीला बसविला, हिरा नथनीला बसविला, हिरा नथनीला बसविला, रेणुका माझी माऊली आई धावतई संकटाला, रेणुका माझी माऊली आई धावतई संकटाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला. डीजे सँडी इन द मिक्स. त्या परिश बांधवानी वेनिया बोलीची हाणिली, वेनिया बोलीची हाणिली, वेनिया बोलीची हाणिली, त्या महेंद्र बांधवानी बुकडी सोन्याची घडविली, बुकडी सोन्याची घडविली, बुकडी सोन्याची घडविली, मानेरची आई गावदेवी पावली मुकेश ये बंधवाला, मानेरची आई गावदेवी पावली मुकेश ये बंधवाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला. गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे. थँक्यू डीजे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना एका साईडला पाहतील आपण गावदई स्पोर्ट्स शिलोत्तर, तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा. दोन्ही संघांनी पहिलं सत्र पाहिलं तर शिवशक्ती साकपाडा संघाने चांगली फलंदाजी केली आणि एक मोठं आव्हान ठेवलं आहे 47 धावांचं. तेच पार करण्यासाठी शिरोत्तर संघाचे दोन ओपनिंग पेयर पाहतोय आपण. एका साईडला महेंद्र जाधव तर दुसऱ्या बाजूला ललित भोवर. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे साकपाडा संघ. तल्याच्या बाजूला मांडीला ठाण
सांगेन मी गारान तल्याच्या बाजूला मांडीला ठाण आई तुला सांगेन मी गारान माझ्या जीवनाचं होतई सोन आई तुझं गनाव घेऊन माझ्या जीवनाचं होतई सोन आई तुझं गनाव घेऊन गावदेवी माझी गावदेवी नांदिवली गावाची गावदेवी गावदेवी माझी गावदेवी नांदिवली गावाची गावदेवी आई तुला सोन्या चांदीचा मुकुट घरविला हर फुलानी आई तुझा गाभारा सजविला यस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता पाहतोय पण दुसरं सत्र चालू झालेलं आणि 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज पाहतोय आपण. स्ट्राईकला असलेले महेंद्र जाधव, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतील ललित भोर यांना आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर माळी, सागर सोमन यांना. पॉवर प्ले पहिले षटक पाहतोय आपण. डावखुराचा जो फलंदाज आपण महेंद्र जाधव, एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज पाहतोय आपण. श्रोता संघाचा पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. चांगला फटका खेळताना पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु 2 धावा, या 2 धावा काही रोखू शकले. स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं उघडलंय महेंद्र यांनी. पहिला चेंडू पाहिलं तर लोअर फुलटा चेंडू होता. जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच मुळे पाहिलं तर 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. पण फील्ड डिस्ट्रिब्युशन पाहतील तर लॉंग ऑफ रिजन मधून एक क्षेत्ररक्षक थोडसा पण पाहतो तर लॉंग ऑन रिजन मध्ये आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. दुसरा चेंडू सागर सोमन थोडस फंबल झालं, त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सागर सोमन यांना जाताना पाहतो आपण. षटकातील दुसरा चेंडू सागर यांचा, यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू आपण पाहतोय. सरळ लेग स्टंपच्या वरून पिच होऊन सरळ गेला यष्टरच्या हातामध्ये. निर्धाव मध्ये चेंडू डॉट मध्ये विसावला गेला. पाहिलं तर या चेंडूवरती चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण सागर यांना. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर सज्ज होतील महेंद्र साठी. राईटम ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्या चेंडू आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सरळ जाऊन जायला पायाला आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं एक लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव मिळाले. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकले तिन्ही आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करताना पाहते पण मिस्टर सागर यांना. 48 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलंय आणि ते आव्हान जर संपुष्टात आणायचं असेल तर चांगली फलंदाजी करावं लागेल शिलोदा संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर यांचा. यावेळेस पाहिलं तर डाव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला. यस, पंचांचा इशारा आहे तो वाईटचा. एक अवांतर धाव मिस्टर एक्स्ट्रा आज त्यांना पाहतोय आपण. यस, थर्ड अंपायर कडे मागणी केलेली आहे भीमर साठी. पण आता स्क्रीन वरती पाहूया. ऑन स्क्रीन
यस फेअर डिव्हिलियर असेल, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं, त्याच कारणास्तव हा चेंडू वाईड असेल. एक बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच रिव्ह्यू तो आहे तो गमावला आहे. यानंतर त्यांना एक रिव्ह्यू मिळणार नाहीये. सागरचा पुढचा चेंडू राईट नंबर राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू पाहिलं तर विकेट किपर पर्यंत पोहोचला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू निर्धाव आलाय. पाहिलं तर थोडासा पुढे पडला होता. वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. पाचवा चेंडू या षटकातील पॉप्युलर षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारला फटका. मिस्टामिन स्ट्रोक लॉंग ऑफ रिझन मधून षटरक्षक येतोय चेंडू खाली आणि करतोय थोडीशी चुकी. चांगली रनिंग मध्ये झेल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या चेंडू हातामध्ये विसावला नाही आणि ललित भोर सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळतंय. निश्चितच हा झेल पकडायला हवा होता. हा झेल जर पकडला असता तर निश्चितच थोड्याशा अडचणी वाढल्या असत्या, कारण ललित भुवर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये घेऊन जाईल आपल्या संघाला. म्हटलं गेलंय बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं दर्शन, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला गेलाय. नक्कीच कारण पाहिलं तर ललित भोर सारखा फलंदाज त्याला जीवनदान मिळालंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर पिच केला होता, परंतु पंचांनी यस वाईडचा इशारा नाही दिला आणि षटक संपलंय. पहिलं एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 5 या आकड्यावरती. पहिलं षटक पाहिलं तर चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण सागर सोमन यांना. 48 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं आणि ते आव्हान जर रोखून ठेवायचं असेल तर या दोन्ही फलंदाजाला थांबवणं गरजेचं आहे, कारण ललित भोर सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच तो करणार. आता समीकरण पाहतो पण 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल. चला घाई करायचे. 18 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. सरासरी पहिले तर 14.25 रन रेटने जावं लागेल जर सामना विन करायचा असेल शिलोतर संघाला. ही धावसंख्या जर पार करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील ललित भोर यांना. पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील यावेळेस पाहिलं तर उजव्या भरपूर बाहेर 55 वाईटचा येतोय. एक अवांतर धाव ऍड होते. या अवांतर धावाने धावसंख्येचा फलक पाहिलं तर 6 या धावती जाऊन थांबते. नवीन गोलंदाज पाहतो आपण मिस्टर आदित्य दळवी. यावेळेस पाहिलं बीमर फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक होता. पंचांनी नोचा इशारा केला. याच कारणास्तव पाहिलं तर 9+2 धावा. उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा चेंडू असेल हा फ्री हिट. पाहिलं तर जोरदार टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू थोडासा हातात निसटला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. सामना करतील ललित. यावेळेस पाहिला तर ओरपित चेंडू होता, पुल केलाय, परंतु तिकडे शतरक्षक होता, त्याने चांगलं शतरक्षण केलंय आणि फ्रीडचा चेंडू असल्या कारणास्तव पाहिलं तर ललित भोर यांना एक जीवनदान मिळणार. झेल चांगला घेतला होता, परंतु फ्रीडचा चेंडू होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता ललित यांनी, परंतु चेंडू ची लांबी तितकी
झाली नाही, त्याच कारणास्तव एक सिंगल धाव. पुन्हा एकदा महेंद्र साडी आता पुढचा चेंडू घेऊन राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलेला खोलगा टप्प्यात चेंडू. यस, यू मिस. आणि पाहिलं तर महेंद्र स्टंपच्या मध्ये आदळला आणि त्याच कारणास्तव पाहिलं एलबीच्या रूपामध्ये महेंद्र बॅक टू डगआउट गॉन. मालूम है ना. माऊली गो आई माऊली माझे आईची यस यस, थँक्यू डीजे. पाहिलं तर पहिले 2 चेंडू अवंतर हाताळले होते, त्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज आदित्य यांनी. चांगला चेंडू हाताळला, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि महेंद्र सारख्या फलंदाजाला आपल्या तंबूत परत पाठवलंय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय मिस्टर अजय तुंबळा यांना. पुढचा चेंडू या षटकातील यावेळेस पाहिला ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आणि वंडरफुल आहे. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. समायेची सरनाई कुणामध्ये जीवनावी ते भक्ताला. यस, थँक्यू डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं जागा म्हणून खेळायचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा ठरलाय. पण थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. या चेंडूवरती पुन्हा एकदा येतोय षटकार, बॅक टू बॅक षटकार येतोय. आणि ज्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय ग्राउंडच्या बाहेर त्यांनी यायचंय. 200 रुपयाचा पारितोषिक मिळालंय त्या क्षेत्ररक्षकाला. पकडा झेल आणि 200 रुपये जिंका आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आक्रमण केलंय. जसं काही तंबू मधून बॉक्स मधून सेट होऊन आलाय फलंदाज आदित्य अजय. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला. चेंडू गेलाय 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु एकच धावावरती समाधान मानायला गेलं. धावसंख्येत पहिली तर 23 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण केलंय. यावेळेस पाहिला तर घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची लिडिंग एज आणि चेंडू गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 21 धावाचं इक्वेशन असेल आता. पाहिलं तर या षटकामध्ये पाहिलं तर जवळजवळ या षटकामध्ये पाहिलं तर 22 धावा कुठल्या तर चांगली फलंदाजी करताना पाहिलं मिस्टर अजय यांना. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर जितेंद्र लोहार यांना. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये भरपूर धावाची लयलूट झालाय. त्याच कारणास्तव पाहिलं तर या षटकामध्ये कमी धावा द्यावा लागतील.
पहिला चेंडू पाहिला तर जागा म्हणून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा पाहतो नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला. 4 धावांसाठी फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आले 22च्या रूपामध्ये चौकार. येस थँक्यू डीजे. चांगला चेंडू होता, परंतु विकेट किपरने साथ नाही दिली. त्याच कारणास्तव पाहिलं तर 4 धावा मिळाल्या 22च्या रूपामध्ये. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू हा निर्धाव गेलाय. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय जितेंद्र. पुन्हा एकदा बॉलिंग मारतो जितेंद्र. सज्ज असतील अजय साडी पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पाहिलं तर यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिसमिस. आणि अजय तुमडा बॅक टू डगआउट गॉन. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. यस थँक्यू डीजे. 17 धावांची आवश्यकता आहे. आता पाहिलं तर 9 चेंडू आणि 17 धावा. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती मिस्टर विशाल. परेड. जितेंद्रचा पुढचा चेंडू यावेळेस फिंगर रोल केली होती, ते पाहिलं होतं फलंदाजाने आणि त्याच पाहिलं तर षटकाच्या रूपामध्ये परिवर्तित केलं या चेंडूला आणि 6 धावा आल्या ते या चेंडूवरती. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. त्याच कारणास्तव पाहिलं 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितेंद्रांचा. यावेळेस पाहिला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक येतोय, परंतु सूर्यदेव डोळ्याच्या वरती आला. त्याच कारणास्तव चेंडू दिसला नाही आणि पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती आलाय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आता पाहिलं तर इक्वेशन पाहिलं 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय. मागच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं आणि या षटकामध्ये सुद्धा आक्रमण केलंय फलंदाज विशालने. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून करण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टामिन स्ट्रोक होता आणि पाहिलं तर चांगला झेल घेतलाय थर्डमॅन रिजन मध्ये आणि विशाल यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय या चेंडूवरती. षटक संपलाय 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. आता इक्वेशन पाहिलं 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉटमारी जमान. नवीन गोलंदाज
साईनाथ दळवी येतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 धावा जर रोखायचं असेल तर साईनाथ यांना एक मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल, कारण ललित भोवर अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती सज्ज आहेत. कारण कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला ललित यांना, परंतु हे षटक पहिला चेंडू पाहिला तर डावेष्टूच्या भरपूर बाहेर एक अव्वांतर धाव, अव्वांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. पहिले इक्वेशन 6 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू पहिला शॉर्ट पिच चेंडू तर बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू आला नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, एका धावेचं रूपांतरण दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा केलंय. यस, या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावरती. अजून सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे या चेंडूवरती समजेल, कारण येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. यावेळेस पहिला चांगला फटका पाहता पण एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले आणि यस, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. मोठ्या फटक्यांची गरज नाही हे ललित त्यांना सुद्धा माहिती आहे आणि ते त्याच दिशेने चालल्यात. कारण पहिले तर आता धावा फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केलंय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए संघाने. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. लॉंग ऑन एक्स्ट्रा, लॉंग ऑन रिझन मध्ये आणि या 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. या 4 धाव्याने सामना विजय झालाय गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर संघ आणि हाडलक साकपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. यानंतर होणार सामना. एका बाजूला पाहतील आपण युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसचं द्यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये.